Today we are going to study about ozonolysis of alkene. See here, ozonolysis म्हणजे काय तर addition of ozone in presence of a carbon tetrachloride as a solvent. This reaction is also known as a reductive ozonolysis. Why? Because ozonolysis followed by reduction. या ठिकाणी दुसऱ्या स्टेप मध्ये रिडक्शन केलं जातं. रिएक्शन ही दोन स्टेप मध्ये केली जाते. पहिल्या स्टेप मध्ये काय होणार आहे तर अल्किनचं ओझोन बरोबर रिएक्शन झाली असता अल्किन ओझोनाइड हा कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. इथं काय होतं तर कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो ब्रेक केला जातो आणि अशा पद्धतीचं कॉम्प्लेक्स मिळतो ज्याला आपण ओझोनाइड असं म्हणतो. हा ओझोनाइड जो तयार झाला ह्याच्यामधले बॉन्ड अशा पद्धतीनं क्लीव्ह होतात. हे बॉन्ड इथे या पद्धतीनं क्लीव्ह होतं. दोन्ही बाजूचे बॉन्ड क्लीव्ह झाले की ZnO हा बाय प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट कोणता मिळणार आहे आता C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O दॅट इज अल्डिहाइड किंवा केटोन हा आपल्याला काय मिळणार आहे प्रॉडक्ट आणि ZnO हा बाय प्रॉडक्ट. तर रिएक्शन लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी आहे. ती लक्षात कशी ठेवायची ह्यासाठी आपण छोट्या ट्रिक्स बघूयात. इथं आपण इथिन घेतलाय तर ओझोनाइड फॉर्मेशन आधी डायरेक्टली प्रॉडक्ट कसा काढायचा हे बघूया. इथं काय करायचं आहे तर O डबल बॉन्ड O घ्यायचं. देन हा बॉन्ड आपण ब्रेक करणार आहे कारण ओझोनोलिसिस मध्ये काय होतं तर हा डबल बॉन्ड काय होतो क्लीव्ह होतो किंवा ब्रेक होतो. तर हा बॉन्ड आपण ब्रेक करणार आहे. देन हा बॉन्ड आपण ब्रेक करणार आहे आणि प्रॉडक्ट काय मिळणार तर हा एक प्रॉडक्ट आणि हा दुसरा प्रॉडक्ट. बघा HCH आणि इथं ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड येणार आहे दॅट इज HCH डबल बॉन्ड O HCH डबल बॉन्ड O. तर प्रॉडक्ट कशा पद्धतीनं काढला बघा. पुन्हा फक्त ही ट्रिक म्हणून वापरायची आहे. तर हा HCH डबल बॉन्ड CH2 दॅट इज इथिन घेतलाय. फक्त प्रॉडक्ट काढण्यासाठी सांगितलंय की इथे O डबल बॉन्ड O घ्यायचं. हा बॉन्ड क्लीव्ह करायचा हा बॉन्ड क्लीव्ह करायचं ह्याला एक ऑक्सिजन द्यायचा आणि ह्याला एक ऑक्सिजन द्यायचं. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय करायचं आहे डबल बॉन्ड काढायचं आहे. तर प्रॉडक्ट आपल्याला कोणता मिळणार आहे तर HCHO म्हणजे फॉर्माल्डिहाइड. HCHO म्हणजे फॉर्माल्डिहाइड. पुन्हा बघूयात आपण. तर या रिएक्शनचे प्रॉडक्ट आपण बघितलेत कशा पद्धतीनं काढायचे. ह्याचे आपल्याला प्रॉडक्ट मिळाले 2 फॉर्माल्डिहाइडचे मॉलिक्युल्स. तर ही रिएक्शन ॲक्च्युली कशी होते तर ओझोन बरोबर रिएक्शन केली असता इन प्रेझेन्स ऑफ अ कार्बन टेट्राक्लोराइड ॲज अ सॉल्व्हंट. हा कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे तो क्लीव्ह होतो. तो क्लीव्ह झाल्यानंतर ह्या कार्बनचे 2 व्हॅलन्सीज आणि ह्या कार्बनचे 2 व्हॅलन्सीज त्या आहेत तशा या दोन्ही बाजूला ह्याच्यात. सो हे एका बाजूला हायड्रोजन घेतला हा दुसऱ्या बाजूला हायड्रोजन घेतला. ह्या कार्बनचे 2 हायड्रोजन घेतले या कार्बनचे 2 हायड्रोजन घेतले आहेत त्या पद्धतीनं. पुन्हा कार्बन मधला डबल बॉन्ड आहे तो ब्रेक झालाय. याच्यामध्ये हा ऑक्सिजन कारण O3 जो आहे किंवा ऑक्सिजनचे 3 आयटम्स जे आहेत ते आपल्याला ह्या 2 कार्बनमध्ये अरेंज करायचे. तो हा इथे एक आला आणि हा इथे एक आला. ह्या दोघांमध्ये बॉन्ड येणार. इथे बघा तर इथं आपण काय केलं हा एक हायड्रोजन त्यानंतर हे 3 ऑक्सिजन जे आहेत ते 2 कार्बनच्या मध्ये अरेंज करायचे. ह्या कार्बनचे 2 हायड्रोजन इथं जोडलेले आहेत. पुढे बघा इथे बॉन्ड क्लीव्ह होत असताना कशा पद्धतीनं क्लीव्ह होणार आहे तर हा इथून आणि हा इथून फक्त हा पाथ दाखवलाय. सो प्रॉडक्ट बघा पुन्हा हा Zn आणि हा O दॅट इज ZnO हा आपल्याला काय मिळाला बाय प्रॉडक्ट मिळाला. हा इथे खाली घेऊया. हा ZnO हा आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळाला आणि मेन प्रॉडक्ट काय मिळणार आहे तर HCH आणि हा सिंगल बॉन्ड आहे तो डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार. पुढे बघा HCH आणि हा डबल बॉन्ड O म्हणजे आपल्याला काय मिळाला HCH आणि हा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळाला फॉर्माल्डिहाइड. प्रॉडक्ट मिळाला आपल्याला फॉर्माल्डिहाइडचा एक मॉलिक्यूल झाला प्लस दुसरा मॉलिक्यूल हे आपल्याला कुणाचा मिळणार आहे फॉर्माल्डिहाइडचाच मिळणार आहे दॅट इज HCH डबल बॉन्ड O. मगाशी आपण काढलेतच
की प्रॉडक्ट आपल्याला इथं 2 फॉर्मल्डिहाइडचे मिळालेत, प्लस बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळाला ZNO. ह्याचे नावं लिहायच्यात प्रत्येकाच्या खाली. हा जो तयार झालेला कॉम्प्लेक्स आहे याला आपण म्हणणार आहे ओझोनाइड. अल्किन ओझोनाइड असं म्हटलं, मग आपण अल्किन कोणता घेतलाय तर इथिन घेतलाय, म्हटलं हा झाला इथिन ओझोनाइड. कॉम्प्लेक्सचं नाव तयार झालं इथिन ओझोनाइड. पुन्हा एकदा रिॲक्शन बघा. Ethene on reaction with ozone in presence of a CCl4 as a solvent converted into ethene ozonide on reduction or followed by reduction converted into formaldehyde. आता इथे इथिनच्या ऐवजी आपण प्रोपीन घेऊन बघूयात रिॲक्शन कशा पद्धतीने येणार आहे. सी इथं फक्त चेंज करायचं आहे. तुम्हाला प्रॉडक्ट मगाशीच मी काढायला सांगितले त्याच पद्धतीने काढायचे आहेत. याच्या ऐवजी फक्त काय करूया येतं CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे आपण इथं घेतला प्रोपीन. प्रोपीन ऑन ओझोनोलिसिस. तुम्हाला प्रॉडक्ट मी मगाशी काढायला सांगितले. प्रॉडक्ट काढण्यासाठी काय करायचं, इथं O डबल बॉन्ड O घ्यायचा, O डबल बॉन्ड O घ्यायचा. हा डबल बॉन्ड आहे तो ब्रेक करायचा. डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा, हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा. प्रॉडक्ट आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे तर हा एक एवढा प्रॉडक्ट आणि हा दुसरा प्रॉडक्ट. म्हणजे प्रॉडक्ट काय मिळेल CH3 CH डबल बॉन्ड O आणि HCH C डबल बॉन्ड O. म्हणजे पहिला प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे हा एवढा, दॅट इज ॲसिटाल्डिहाइड, आणि दुसरा प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे हा एवढा, दॅट इज फॉर्मल्डिहाइड. ॲक्च्युली अशा पद्धतीनं प्रॉडक्ट मिळत आहेत का हे आपण बघूया. इथं फक्त काय केलं, याच्या ठिकाणी काय जोडला CH3, याच्या ठिकाणी जोडला हा CH3. बाकी याच्यामध्ये काही चेंज येणार नाही आहे. जिथं आपल्याला हा बॉन्ड क्लीव करायचा कार्बन आणि कार्बनमधला डबल बॉन्ड क्लीव करायचा आहे आणि 3 ऑक्सिजन जे आहेत ते ह्या 2 कार्बनमध्ये जोडायच्यात. बस एवढंच, बाकी काही ह्याच्यामध्ये आपण करणार नाही आहे. सो CH3 आहे तसा घेतला किंवा ह्या कार्बनच्या 2 व्हॅलन्सीज H आणि CH3 आहेत तशा ठेवल्या. या कार्बनच्या 2 व्हॅलन्सीज H आणि H ह्या आहेत तशा ठेवल्या. देन हा तयार झालेला जो कॉम्प्लेक्स आहे याचं नाव येणार प्रोपीन ओझोनाइड. तयार झालेल्या कॉम्प्लेक्सचं नाव येणार प्रोपीन ओझोनाइड. फक्त तिथं करेक्शन करून घ्यायची किंवा तिथं ॲड करून घ्यायचं हे प्रोपीन ओझोनाइड. देन प्रोपीन ओझोनाइड ऑन रिडक्शन और फॉलोड बाय रिडक्शन कन्वर्टेड इंटू 2 प्रॉडक्ट्स. आत्ताच आपण काढलेत प्रॉडक्ट कोणते येणार आहेत तर पहिला प्रॉडक्ट येणार हा, इथं फक्त काय येणार आहे याच्या ठिकाणी CH3. सो पहिला प्रॉडक्ट आपल्याला मिळणार ॲसिटाल्डिहाइड. हा पहिला आपल्याला प्रॉडक्ट मिळाला CH3. हा बॉन्ड इथून या पद्धतीने क्लीव झाला, दॅट इज CH3 डबल बॉन्ड O, दॅट इज CH3 डबल बॉन्ड O. पहिला प्रॉडक्ट आपल्याला मिळाला ॲसिटाल्डिहाइड आणि दुसरा प्रॉडक्ट बघा HCH डबल बॉन्ड O, दॅट इज फॉर्मल्डिहाइड. 2 प्रॉडक्ट आपल्याला मिळाले. पहिला प्रॉडक्ट आपल्याला मिळाला ॲसिटाल्डिहाइड, पहिला प्रॉडक्ट आपल्याला मिळाला ॲसिटाल्डिहाइड. दुसरा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला फॉर्माल्डिहाइड. पुन्हा बघा, पहिल्या प्रॉडक्टचं नाव ॲसिटाल्डिहाइड, दुसऱ्या प्रॉडक्टचं नाव फॉर्माल्डिहाइड. इथे आपण काय करायचं आहे, इथे आपण फक्त हायड्रोजन काढून टाकला, CH3 जोडला, दॅट इज ब्यूट 2EN. हा दुसरा अल्किन घेतलाय. प्रॉडक्ट कसे काढायचे आधी पण सांगितले. प्रॉडक्ट काढत असताना सिंपल ट्रिक वापरायची आहे. प्रॉडक्ट काढत असताना काय करायचं आहे तर हा ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन घ्यायचा, हा बॉन्ड क्लीव करायचा, हा बॉन्ड क्लीव करायचा. पहिला प्रॉडक्ट तुमचा हा एवढा असणार आहे, दॅट इज CH3CH डबल बॉन्ड O, आणि दुसरा प्रॉडक्ट तुमचा हा असणार आहे.
इट इज CH3CH डबल बॉन्ड, म्हणजे दोन्ही सेम आले. दॅट आर ॲसिटाल्डेट 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटाल्डेट. इथं फक्त आपण काय केलं, करेक्शन करून घेतलं. इथं काय करायचं आहे, CH3 ॲड करायचं, CH3 ॲड करायचं. हा जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आपण म्हणणार ब्युटीन ओझोनाइट. कॉम्प्लेक्सला म्हणणार आहे ब्युटीन ओझोनाइट. आणि इथं काय येणार, हा CH3 येणार आहे. सो आपले दोन प्रॉडक्ट मिळाले, दोन आपल्याला अल्डिहाइड मिळाले. दोन्ही अल्डिहाइडचं नाव काय असणार आहे, ॲसिटाल्डिहाइड प्लस ZnO, ॲसिटाल्डिहाइड प्लस ZnO. ओके.